स्क्रीन विजिबल आहे ना तुम्हाला? सिनॉप्सिसचा फॉर्मॅट मी हा पाठवेन तुम्हाला मेल थ्रू किंवा ग्रुपवर टाकेन तुमच्या. सो सिनॉप्सिसचा फॉर्मॅट आहे हा. सिनॉप्सिस तुम्हाला ह्याच पद्धतीत बनवायचा आहे, फॉर्मॅट चेंज करायचा नाही आहे. 1 बाय 1 मी प्रत्येक पॉईंट सांगत जाईन, तुम्ही ते लक्षात घ्या. काही डाऊट असेल तर आत्ताच विचारा. तर ह्यात चेंजेस झाले आणि तुम्हाला नीट सांगता प्रेझेंट करता आला नाही सिनॉप्सिस तर काय, मी सिनॉप्सिस ॲक्सेप्ट करणार नाही, आत्ता सांगतो. ठीक आहे. पहिला पॉईंट, स्टुडंट्स नेम. तुमच्या ग्रुपमध्ये किती स्टुडंट्स आहेत बघा. कुणाकडे 2 असतील तर त्यांनी 2च ठेवा लाईन, कुणाकडे 3 असतील त्यांना 3 लाईन ठेवा, कुणाकडे 4 असतील तर त्यांनी 4. इथं फुल नेम लिहायचं. फुल नेम, सरनेम फर्स्ट, किंवा तुमच्या पोर्टलला डिबाटू पोर्टलला जे नाव आहे, नाव अगोदर आहे का सरनेम अगोदर ते चेक करा. त्या पद्धतीतच इथं लिहा आणि इकडं काय करा, त्याचा PRN लिहा काय असेल तुमचा तो. बरोबर. सिमिलरली सेकंड, थर्ड, फोर्थसाठी सेम असणार आहे. बरोबर. त्यानंतर नेम ऑफ गाईड. गाईडचं नाव बरोबर लिहा काय असेल ते. इनिशियल बरोबर टाका. सपोज माझा असेल तर ह्या पद्धतीत ते आलं पाहिजे. गाईडला इनिशियल विचारा, तुम्हाला कळत नसतील तर पण चुकीची टाकू नका. बरोबर. कंपनीत तुम्ही कंपनी स्पॉन्सर प्रोजेक्ट असेल है ना, इफ एनी म्हणजे काय, कंपनी स्पॉन्सर, कंपनीतला को गाईड, कंपनीतला कोणतरी माणूस को गाईड म्हणून असतो, त्याचं नाव आहे ना. स्पॉन्सर असेल, प्रोजेक्ट स्पॉन्सर असेल तर त्या कंपनीचं पूर्ण नाव, एक्झॅक्ट नाव पाहिजे, शॉर्ट फॉर्म नको. आणि ॲड्रेस, त्याचा पूर्ण ॲड्रेस पिनकोड सहित हे इथं लिहायचं आहे. जर तुमचा स्पॉन्सर प्रोजेक्ट नसेल तर हे ब्लँक सोडा. हे काय करायचं, ब्लँक सोडायचं, किंवा काय लिहायचं, नॉट ॲप्लिकेबल, NA लिहून टाका जर नसेल तर. ठीक आहे. प्रपोज टायटल. हे काय टायटल फिक्स नाही आहेत, पण प्रपोज टायटल आहे की नाही. एखाद्याला सपोज कंपोजिट मटेरियलवर हेल्मेट बनवायचं आहे, एक्झाम्पल सांगतोय, हाच प्रोजेक्ट असेल असं काही नाही. कंपोजिट मटेरियलवर एखाद्याला हेल्मेट बनवायचं आहे, तर टायटल कसं असावं. तुम्ही डिझाईन करणार आहात का? हो डिझाईन करणार आहे. मग काय येणार, डिझाईन. तुम्ही ते बनवणार आहात का फिजिकली? हो. मग डिझाईन अँड डेव्हलपमेंट, डिझाईन डेव्हलपमेंट ऑफ कार्बन फायबर हेल्मेट. ओके. हे झालं तुमचं टायटल. फक्त टायटल एवढं नको आहे, कार्बन फायबर हेल्मेट. ते काय होईल, सब्जेक्टचं नाव दिल्यासारखं होईल. तसं नाही, काय बनवणार आहे, किंवा ह्यात तुम्ही चेंजेस करू शकता. डिझाईन अनालिसिस, जर तुम्ही तो फिजिकली बनवणार नसेल तर काही डिझाईन अँड अनालिसिस, किंवा डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग असं पण येऊ शकतं, आहे की नाही. बरोबर. और डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेस्टिंग ह्या पद्धतीत पण येऊ शकतो. तुम्ही गाईडशी चर्चा करा, गाईड ह्या बाबतीत माझ्यापेक्षा चांगलं सांगतील. बरोबर. त्यानंतर काय करा, हेल्मेट. आणि एखाद्या ॲप्लिकेशनसाठी असेल, आहे की नाही, एखाद्या ॲप्लिकेशनसाठी असेल, फॉर स्पोर्ट बाईक रायडर, तो ड्रायव्हर नसतो, इट इज रायडर, आहे की नाही. ह्यासाठी ते तुम्ही तो लिहू शकता, आहे की नाही. टायटलचे पॉईंट्स लक्षात घ्या. पहिला पॉईंट्स काय आहे की नक्की तुम्ही काय करणार आहे, डिझाईन अँड डेव्हलपमेंट काय करणार आहे, तर कार्बन फायबर हेल्मेट कुणासाठी करणार आहे, फॉर स्पोर्ट्स बाईक रायडर, आहे की नाही. म्हणजे टायटलमधनं मला अख्खा प्रोजेक्ट कळायला पाहिजे. तुम्ही प्रोजेक्टमध्ये तुम्ही डिझाईन करणार आहे, डेव्हलपमेंट करणार, कशाची करणार आहे, तर हेल्मेटची करणार आहे. कोणासाठी करणार आहे, तर स्पोर्ट्स बाईक रायडर, आहे की नाही. अजून एखादा एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला, आहे की नाही. डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ, है की नाही, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन फॉर कशासाठी बनवतो आपण, फॉर टेन्साईल टेस्टिंग. काय होतंय, ठीक आहे. डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन फॉर टेन्साईल टेस्टिंग,
आहे की नाही. या पद्धतीत तुम्ही तुमचं टायटल बनवू शकता. नाहीच कळालं तर कधी मला मेसेज करा, कधी येऊन भेटा, मी तुम्हाला सांगेन. दीज आर द ओनली एक्झाम्पल. पण मला नुसतंच टायटल असं नको आहे, कार्बन फायबर हेल्मेट, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, हे असं टायटल टाईप तुमचं हे प्रपोज टायटल नको आहे. ते टायटलमधनं सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट असेल तर आत्ताच्या आत्ता विचारा आणि बिंदास विचारा, काय मी रागवणार नाहीये, कारण तुमचेच कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज रिलेव्हन्स. रिलेव्हन्स इज इंट्रोडक्शन. तुमचा एखादा टॉपिक असेल त्या टॉपिकचे रिलेटेड थोडंसं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे बेसिकपासून सांगायचं नाही की कार्बनचा जन्म कधीचा झाला, 1440चा, ह्या पद्धतीत इंट्रोडक्शन नको आहे. थोडक्यात 4 ओळीत त्या काय असेल तुमचं ते तेवढं सांगा, आहे की नाही. आणि रिलेव्हन्सला धरून तुमचा जो प्रॉब्लेम डेफिनेशन आहे तिथपर्यंतचा सगळं वर्क थोडक्यात रिलेव्हन्समध्ये सांगा, ठीक आहे ना. काय काहींचे प्रोजेक्ट एखाद्या युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनवर असतं. मग युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन काय असते, कुठल्या कुठल्या पद्धतीत टेस्टिंग होतं, किती त्याची रेंज असते, स्पेसिफिकेशन काय असते, कुठल्या मटेरियलची त्याच्यावर टेस्टिंग होतं, हे इंट्रोडक्शन, ह्या पद्धतीतलं इंट्रोडक्शन तिथे एक्सपेक्टेड आहे. खूप अगदी बेसिकपासून द्यायची गरज नाही आहे, बरोबर. जेवढं लागणार आहे तेवढंच स्पेसिफिक सांगायचं आहे की नाही. हा सिनॉप्सिस बनवताना किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना एवढं लक्षात ठेवा की तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट किंवा सेकंड इयरच्या मुलासाठी लिहिताय, म्हणजे त्याला कळण्यासाठी काय काय लिहिलं पाहिजे तेवढं लिहायचं. इट इज मॅक्झिमम 150 वर्ड्स. थोडेफार इकडं तिकडं झाले तरी चालतील. इट इज रिलेटेड टू युअर प्रोजेक्ट वर्क, ह्यात लिहायचे. आणि त्यात अजून एक ॲड करायचं, जर स्पॉन्सर प्रोजेक्ट असेल तर सेपरेट पॅराग्राफ करून स्पॉन्सर इंडस्ट्रीचं डिटेल्स लिहा. डिटेल लिहिताना खूप फापट पसारा लिहायचं नाही. कंपनी ओनरचं नाव, कंपनीचा टर्न ओव्हर, कंपनीचे कुठले कुठले प्रोडक्ट तयार होतात आणि कंपनीचे प्रोडक्ट कोण कोण विकत घेतं. सपोज टाटा मोटरला जात असेल किंवा डायरेक्ट कस्टमरला जात असतील तर ते तेवढी त्याची माहिती ती थोडक्यात द्यायची, आहे की नाही. आणि त्यात कंपनीचे एखादा फोन नंबर दिला तिथल्या कंपनीचा तरी चालेल. ठीक आहे. रिलेव्हन्समध्ये काय प्रॉब्लेम, तुम्ही यात एखादी डायग्राम सुद्धा यूज करू शकता. माझ्या कंपनीचा सपोज गिअर बॉक्सचा माझा प्रोजेक्ट आहे, तर गिअर बॉक्सचा एखादा तुम्ही ब्लॉक डायग्राम किंवा ॲक्च्युअली 3D डायग्राम तुझा टाकून तुम्ही एक्सप्लेन करू शकता. असं नाही की वर्डिंगमध्येच आलं पाहिजे. पण नेटवरची शक्यतो इमेज घेऊ नका. एकतर तुम्ही तयार करा स्वतः किंवा कंपनीची असेल तर त्यांना विचारून ते त्यात टाका. ठीक आहे. सेकंड इज द प्रेझेंट थेअरीज अँड प्रॅक्टिसेस. ह्यात काय करायचं आहे की ऑलरेडी कुणीतरी त्या एरियात काम केलेलं असणार आहे. असं नसणार आहे की तुम्हीच पहिल्यांदा शोध लावताय न्यूटन सारखा, आहे की नाही, ग्रॅव्हिटीचा. तसं काही नाही. ऑलरेडी कुणी ना कुणी त्यात काम केलेलं आहे. मग ते काम कुठपर्यंत आलंय त्याचा रेफरन्स घेऊन आपण पुढे जाणार आहे, बरोबर आहे. तर ते काम किती झाले हे आपण सांगायचं. त्यात पण काम किती झाले सांगताना खूप 5 वर्षापूर्वीचे जर्नल रेफर करायचे, त्याच्या मागचे नकोत. असं नको की 1980ला हे एक झालेलं आहे, त्यानंतर 1910ला असं झालेलं आहे, ह्या टाईपमध्ये नको आहे. लेटेस्ट मागच्या 5 वर्षापूर्वीचेच जर्नल्स पेपर शोधा आणि त्यांनी त्या एरियात किती काम करून ठेवलेलं आहे. जर ऑलरेडी ते काम झाले तर आपण करायचं नाहीये, बरोबर. त्यामुळे त्या पद्धतीत सांगायचं. बरं, आता तुम्ही म्हणाल की हे जर्नल्स कुठं आम्हाला मिळतील सर, आहे की नाही, तर इथं दिलेलं आहे. जर्नल्स सापडतील, बुक्स असतील. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे गुगलला टाकलं तर येईल. इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स इंजिनिअरिंग. आता तुमचा एरिया कुठला आहे तो फक्त सर्च करा आणि त्याच्या रिलेटेड बरेचसे तुम्हाला जर्नल सापडतील. किंवा IEEE असेल, एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर ओरिएंटेड प्रोजेक्ट असेल तर IEEEवर मोस्टली ते सापडतात. किंवा सायन्स डायरेक्ट असेल, एल्सवेअर असेल, आहे की नाही, ते एल्सवेअर सुद्धा असतं. एल्सवेअर, ASME असेल, अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर, असे बरेचसे काय असतील तुम्हाला तिथं ते पेपर सापडतात, आहे की नाही. आता ते कसं शोधायचे तर तेही सांगतो तुम्हाला मी कसं शोधायचे. गुगलला गेला की गुगलला टाका, एखाद्याला बाबा करायचे रिसर्च पेपर ऑन कार्बन फायबर हेल्मेट या पुढे टाका सायन्स डायरेक्ट, आहे की नाही. एवढं सर्च केलं की तुम्हाला रिसर्च पेपर सापडतील, आहे की नाही. सायन्स डायरेक्ट वेबसाईट आली पहिलीच, sciencedirect.com.
इथं आलं फॅब्रिकेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉईल, हे काहीतरी एक पेपर आलेला आहे. हा पेपर आपण जस्ट बघूया. हा अजून एक पेपर आहे. हे असे पेपर तुम्हाला लेटेस्टमध्ये सापडतील. हे झालं त्याचं ओरिजिनल आर्टिकल आहे ना, फॅब्रिकेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन फायबर रिइन्फोर्स्ड इपॉक्सी बेस्ड हायब्रिड कंपोजिट हेल्मेट शेल, या टाईपमध्ये आला. आता पेपर कधीचा आहे तो एकदा बघूया आपण. 2020 मधला पेपर आहे, म्हणजे लेटेस्ट आहे, आपल्याला चालेल. ॲबस्ट्रॅक्ट एकदा वाचून बघा, त्याचा ॲबस्ट्रॅक्ट आपल्या रिलेटेड आहे का, आहे की नाही. आपल्या रिलेटेड असेल तर मग हा डाउनलोड करा. कीवर्ड्स आहे, ती कीवर्ड्स अगदी तुम्हाला वेळ नसेल वाचायला तर कीवर्ड्समुळे कळेल की बाबा कुठलं फायबर वापरलं त्यांनी, इपॉक्सी रेझिन, आहे की नाही. मेकॅनिकल बिहेवियर चेक केलं, त्यात काय केलं, मॉर्फोलॉजी हे बिहेवियर त्यांनी चेक केलं. त्यानंतर इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन एकदा वाचा, तुमच्या रिलेटेड आहे का हा बघा. तुमच्या रिलेटेड असेल तर ठीक आहे, घ्या करून, आहे की नाही. मग त्यात मेथड्स दिल्यात, कुठल्या कुठल्या असतात, काय असतात, त्या डायग्राम्स दिल्यात त्यांनी, कसं असतात शीट, लॅमिनेट कसं करायचं, कसं ते मटेरियल बनवायचं, आहे की नाही. हे इपॉक्सी रेझिन आहे, हे रेझिनपासून मटेरियल त्यांनी कसं बनवलं आहे, मग ह्या पेपरमध्ये जे रिझल्ट्स काय आले, ह्या टाईपमध्ये पेपर तुम्हाला डाउनलोड करता येतील, आहे की नाही. किंवा आणि त्याचे रेफरन्स काय आहेत, त्या जर मेन पेपर हा आपला लागणारा पेपर असेल तर त्याचे रेफरन्सेस, हे रेफरन्सेस असतात, आहे की नाही. 2001चा पेपर आहे हा 2000 मधला आहे, तर हे सुद्धा आपल्याला बघता येतील ह्या टाईपमध्ये. आता दुसरा एक पेपर बघूया, हा एक पेपर आहे, हा त्याचा ॲबस्ट्रॅक्ट आहे, हे कीवर्ड्स आहेत, बरोबर. आता हे परचेस म्हणतोय, परचेस, हे काय आता तुम्हाला मिळणार नाही आहेत, पण तुमच्या लक्षात आलं की हा पेपर खूपच माझ्या जवळचा आहे, माझ्या एरियाचे एकदम मिळता जुळता आहे, ह्याचा उपयोग मला जास्त होईल माझा रिसर्च करताना किंवा डिझाईन करताना, तर त्यावेळेस मला सांगा, मी हा पेपर तुम्हाला मिळवून देईन कुठून पण, आहे की नाही. पण तुम्ही स्वतः परचेस करू नका, परचेस किंमत खूप जास्त असते याची, ठीक आहे. ह्या पद्धतीत हे सायन्स डायरेक्ट झालं, हे सायन्स डायरेक्ट. तसं एल्सवेअर, IEEE ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला पेपर हे मिळतील, ओके. ह्यातला हे क्लिअर झालं. आणि ते लिहिताना तुम्हाला मी एक्झाम्पल नंतर दाखवेन कसं लिहायचं, तर त्या पद्धतीत लिहा. देन प्रॉब्लेम स्टेटमेंट माहिती आहे तुम्हाला, MD1 मध्ये माहिती आहे की नीडपासून आपण कन्सेप्ट बनवतो, कन्सेप्टपासून प्रॉब्लेम स्टेटमेंट टेक्निकली लँग्वेजमध्ये, वर्बल लँग्वेजमध्ये इथं लिहायची आहे की ॲक्च्युली तुमचा प्रोजेक्ट का गरजेचा आहे की नाही. आता कार्बन फायबर हेल्मेट बनवायचं तर का गरजेचं आहे की कार्बन फायबर हे लाईट वेट मटेरियल असतं, त्याची स्ट्रेंथ जास्त असते आणि ते स्पोर्ट्स बाईक रायडरला खूप गरजेचं आहे, त्यासाठी हे डिझाईन करणं गरजेचं आहे. हे झालं तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट, अगदी 2 ओळीत, अगदी स्पेसिफिक एक्झॅक्ट सांगितलं मी तुम्हाला. ते थोडं वाढवून सुद्धा लिहू शकता. ऑब्जेक्टिव्ह तुमचा अख्खा प्रोजेक्ट कशासाठी करताय तर त्याचे ऑब्जेक्टिव्हची सुरुवात नेहमी 2 पासून होते. सेंटेन्सची सुरुवात 2 काय, टू डिझाईन लाईट वेट हेल्मेट, आहे की नाही. हे ते एक ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतं माझं, आहे की नाही. टू डिझाईन, टू डेव्हलप कस्टमाइज्ड म्हणजे काय, स्पेसिफिक एक ॲप्लिकेशनसाठी कस्टमाइज हेल्मेट फॉर रायडर. 2 झाले माझे. तिसरं काय होऊ शकतं, टू डेव्हलप अफोर्डेबल, म्हणजे मला जर कॉस्ट कटिंग करायचं असेल, आहे की नाही, मार्केटमध्ये ते 100 रुपयाला मिळत असेल आणि मला ते 80 रुपयात बनवायचं असेल तर ते माझं ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतं ना, टू डेव्हलप अफोर्डेबल इन कॉस्ट, टू डेव्हलप हेल्मेट ऑफ अफोर्डेबल इन कॉस्ट. हे 3 ऑब्जेक्टिव्ह झाले. 3 ते 4च ऑब्जेक्टिव्ह ठेवा, त्याच्यावर वाढवू नका, आहे की नाही. जर वाढत असतील तर ते दोन्ही कन्सेप्ट एकातच टाकायचे, की जसं हे दोन्ही डेव्हलप वाले आहेत, मग ते 2 सेंटेन्स एकच सेंटेन्स बनवून इथं टाका जर तुमच्याकडे जास्त होत असतील तर, आहे की नाही. ॲट द एंड ऑफ द प्रोजेक्ट, ज्यावेळेस तुमची एक्सटर्नल असेल त्यावेळेस एक्सटर्नल एवढंच विचारतो की बाळा तुझे सिनॉप्सिसमधले ऑब्जेक्टिव्ह मला दाखव, आहे की नाही. तर ते ऑब्जेक्टिव्ह हे असतात, हे ते विचारतो. आता ठीक आहे, तुझा अख्खा 1 वर्षाचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला, आता मला सांग टू डिझाईन लाईट वेट हेल्मेट. आता सांग मला की मार्केटमध्ये हेल्मेट होते, त्याची वेट किती होते, ऑन अन ॲव्हरेज काढ, की बाबा 500 ग्राम होते. आता तू जो डिझाईन केलाय त्याचं वेट दाखव मला किती आहे. झालं, ठीक आहे.
पहिला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाला. असे सगळे ऑब्जेक्टिव्ह तो क्लिअर झाल्याशिवाय तुमचा प्रोजेक्ट हा काय म्हणतात तो सक्सेस होत नाही. त्यामुळे हे टाकताना खूप विचार करून टाका. काही अगदी जे होणारच नाही त्या गोष्टी इथं टाकू नका, बरोबर. कारण हेच मी देखील ज्यावेळेस तुमचं प्रेझेंटेशन घेईन त्यावेळेस पण हेच मी एवढे 3 गोष्टी तुम्हाला विचारणार, बरोबर. तर हे ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह कळालं. मेथडॉलॉजी, आता मेथडॉलॉजी काय सांगायची गरज नाही. तुम्ही प्रॉब्लेम डेफिनेशन झालं, ऑब्जेक्टिव्ह झाले. आता ऑब्जेक्टिव्ह जर फुलफिल करायचे असतील तर तुम्ही कुठली मेथड यूज कराल, तर ती मेथड पूर्ण एक्सप्लेन करायची तुम्हाला इथं. मग त्यासाठी अल्गोरिदम, ब्लॉक डायग्राम देखील यूज करायची आहे. 100% अल्गोरिदम किंवा ब्लॉक डायग्राम यूज करून तुम्ही ते एक्सप्लेन करायची 1 by 1. मग त्यात कुठली एखादी टेक्निकल कन्सेप्ट, टेक्निकल टूल्स काही यूज केलं असेल तर त्याबद्दल सगळी माहिती इथं तुम्हाला देता आली पाहिजे. आणि त्या मेथड एक्सप्लेन करायची नाही तर ती मेथड तुमच्या प्रोजेक्टमध्ये कशी उपयोगाची आहे आणि त्यानंतर तुझे रिझल्ट्स तुमच्या प्रोजेक्टचे कसे त्याला इन्फ्लुएन्स होईल ह्या गोष्टी तिथे एक्सप्लेन करायची. मी न्यूटनचा 3rd लॉ यूज करणार आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये. तर न्यूटनचे 3rd लॉ काय आहे हे मी 3 पानं सांगत बसणार नाही. तर न्यूटनचा 3rd लॉ माझ्या प्रोजेक्टला मी कसा इम्प्लिमेंट करणार आहे आणि ते इम्प्लिमेंट केल्यानंतर मला रिझल्ट कसे माझे मिळणार आहेत हे सांगायचं आहे. आलं का लक्षात मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, की न्यूटनचा 3rd लॉ मी यूज करणार आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये आहे की एक मेथड यूज करणार आहे. तर न्यूटनचा 3rd लॉ काय आहे हे मी सांगत बसणार नाही आहे. तर मी काय सांगणार आहे, तर माझ्या ह्या प्रोजेक्टमध्ये न्यूटनचा 3rd लॉ यूज केल्यामुळं कसा काय चेंजेस होणार आहेत आणि त्या चेंजेस केल्यामुळं माझे जे प्रॉब्लेम डेफिनेशन होते, जे प्रॉब्लेम्स होते ते कसे सॉल्व्ह होणार आहेत हे एक्सप्लेन करायचं आहे, बरोबर. ॲटलिस्ट 1 पेज हे आलं पाहिजे. त्या 1 पेजमध्ये ॲटलिस्ट बरं का तुम्ही 3-4 पानं सुद्धा जोडू शकता, असं काही नाही आहे. त्यात सगळं ते कव्हर झालं पाहिजे. त्यानंतर लास्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजी. आता एखाद्या कुणाचा तरी प्रोजेक्ट जेव्हा PCB कंट्रोल युनिटवर असेल तर ते PCBसाठी कुठलं टूल यूज करणार आहे. तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टला तुम्हाला बॅटरी लागणार असेल तर ती बॅटरी कुठली यूज करणार आहे तुम्ही, तर त्याबद्दलचं ह्यात माहिती द्यायची. किंवा एखादा सॉफ्टवेअर तुम्हाला लागणार असेल तर त्या सॉफ्टवेअरची माहिती ह्यात तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे, की तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर यूज करणार आहे, वरती कुठं अवेलेबल आहे, कॉलेजमध्ये आहे का, तुम्ही तिसऱ्या जागी जाऊन यूज करणार आहात का, तुमचा जिथं स्पॉन्सर प्रोजेक्ट आहे ते प्रोव्हाइड करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिथं येतात. त्यानंतर एक्सपेक्टेड डेट ऑफ कम्प्लिशन वर्क. तर मी फायनल डेट तुम्हाला देतो फेब 2022. 28 फेब्रुवारी नंतर प्रोजेक्ट आलेले मी ॲक्सेप्ट करणार नाही, ही फायनल डेट. त्याच्या अगोदर होत असेल वेल अँड गुड, तुम्ही जानेवारी 2022 टाका, मला काही प्रॉब्लेम नाही. पण फेब 2022च्या आत प्रोजेक्ट 100% कंप्लीट झाला पाहिजे. 100%. नुसतं डिझाईन नको, मॅन्युफॅक्चरिंग राहिलं, लॉकडाऊन लागलं, हे असल्या गोष्टी मी ऐकून घेणार नाही. सध्या लॉकडाऊन नाही, करून घ्या. परत म्हणायचं सर जानेवारीत लॉकडाऊन होतं आणि त्यावेळेस आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार होतो, आता मी काय करू, तर मी सांगेन पुढच्या वर्षी प्रोजेक्ट कर. कारण तुला नोव्हेंबरमध्ये वेळ होता, दिवाळीत वेळ होता, डिसेंबरमध्ये वेळ होता, त्यावेळेस तू केलं नाहीस. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या, हे तर ते झालं पाहिजे. मला तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढ्या कमी वेळेत का सांगताय. ठीक आहे, प्रोजेक्ट जर तुमचा झाला तर तुम्हाला प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा ज्या थिंग्स आहेत की जॉबसाठी लागणार आहेत त्या तुम्हाला करायला वेळ भेटेल. जे आपण पासआउट झाल्यानंतर मग म्हणतो की अरे मी हे ट्रेनिंग घेतो मला जॉब लागेल, मी ते करतो मग मला जॉब लागेल, तेच तुम्ही फेब्रुवारी नंतर करू शकता. ठीक आहे, त्यामुळे हे लवकर कंप्लीट करायचं आणि कधी ना कधी करायचंच आहे. टेंटेटिव्ह कॉस्ट फक्त लिहा ₹20,000. इट इज अ टेंटेटिव्ह. त्यानंतर प्लॅन ऑफ प्रपोज वर्क. आता काय करायचं आहे, तुमचा प्रोजेक्ट हा 7 किंवा 10 पॉईंट, हे तर 7 दिलेत म्हणजे 7च नाही, तुम्ही 10 पण करू शकता. 7 ते 7 मध्ये हे आता हे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै, ऑगस्ट काढून टाका, हे 2 काढले. ठीक आहे, सप्टेंबर. आता काय करायचं आहे, ते तुमचा पूर्ण प्रोजेक्ट एवढ्या पॉईंट्समध्ये डिवाइड झाला तर तो पॉईंट्स कुठल्या महिन्यात करणार आहात तुम्ही.
आता लिटरेचर रिव्ह्यू थ्रू आउट चालतो तुमचा, त्यामुळे तो नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत वाढवला तरी चालेल. त्यानंतर सेकंड पॉईंट आला की प्रॉब्लेम डेफिनेशन सर्वे काय असेल तुमचा, तो कधी करणार आहे तुम्ही, नोव्हेंबर डिसेंबर. त्यावेळेस हे 2 ब्लॉक काय करा, पेंट करा, जसं हे पेंट केलेत. त्यानंतर थर्ड पॉईंट असेल तुमचा काहीतरी बाबा मेथडॉलॉजी, डेव्हलपमेंट ऑफ मेथडॉलॉजी, तर तो कधी करणार तुम्ही, नोव्हेंबरमध्ये करणार. तर नोव्हेंबर हिचा ब्लॉक हे करा. असे तुमचे जे पॉईंट्स आहेत ते तर ठेवा. सबमिशन ऑफ रिपोर्ट काय करा, फेब्रुवारी आणि मार्च, हे असंच राहू द्या, यात काय चेंज करू नका. तर हे ह्या टाईपमध्ये तो प्रोजेक्टचा तुमचा हे द्या. ज्यावेळेस तुम्ही मंथली रिपोर्ट सबमिट कराल त्यावेळेस मी म्हणेल की नोव्हेंबर एंड संपला, नोव्हेंबर एंडमध्ये तू काय म्हणलेला लिटरेचर रिव्ह्यू तुझा झाला पाहिजे. मग लिटरेचर रिव्ह्यू तुझा झालाय का दाखव मला, मी असं ह्या टाईपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मागेन. दीज आर द रेफरन्सेस. रेफरन्सेस ह्याच टाईपमध्ये टाका. तुम्हाला तुमचे जे पेपर, रिसर्च पेपर सापडतात त्याचा फॉर्मॅट तुम्हाला तिथे मिळेल की पहिल्यांदा ऑथरचं नाव, त्यानंतर पेपरचं नाव, आहे की नाही, हा फॉर्मॅट चेंज करायचा नाही आहे. त्यानंतर ते पब्लिकेशन कुठलं असेल, तो पब्लिकेशन कुठला आहे, चायनाचा आहे, तो कुठल्या मंथ इन इयरमध्ये पब्लिश झाला आहे, हाच फॉर्मॅट ठेवायचा आहे. जर बुक असेल तर बुकचं ह्या टाईपमध्ये लिहा, ऑथर, बुकचं नाव, पब्लिकेशन आणि इयर. ठीक आहे ना. एखादं तुम्ही काय म्हणतो त्याला की त्याला काय म्हणतो आपण, डेटा बुक, एखादं डेटा बुक वापरत असाल, एखादं सॉफ्टवेअरचं एनजीचं वापरत असाल तर ते ह्या पद्धतीत लिहायचं. पण स्ट्रिक्टली रेफरन्सेस शुड नॉट बी रिटर्न इन दिस, म्हणजे हा फॉर्मॅट सोडून दुसऱ्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये लिहायचं नाही आहे. आणि विकिपीडिया, गुगल हे असे वेबसाईटचे नावं जर माझ्यासमोर तुम्ही घेऊन आला सिनॉप्सिसचं तर मी फाडून टाकेन तुमच्यासमोर, मी आत्ता सांगतोय. वेबसाईटची लिंक रेफरन्स म्हणून द्यायची नाही. ठीक आहे. त्यानंतर हा शेवटचा एंड आला तुमचा सिनॉप्सिसचा. हा टेबल आहे. ठीक आहे. टेबलमध्ये ह्या ABCच्या जागी काय करायचं आहे, तुमच्या चौघांची नावं काय असेल ते, ग्रुपची नावं, बरोबर. आता नावं टाकल्यानंतर काय करा, हा ब्रॅकेट तसंच राहू द्या. स्टुडंट, ठीक आहे, बीटेक मेकॅनिकल, इथं फक्त चौघांची नावं टाका. इंडस्ट्री पर्सन असेल तर ते जेवढे कॉन्टॅक्ट द्या, नसेल तर हे सगळं डिलीट करून टाका. सगळं काय करा, डिलीट करून टाका. त्यानंतर गाईडचं नाव इथं, प्रोजेक्ट कॉर्डिनेटरचं नाव इथं. आता प्रोजेक्ट कॉर्डिनेटरचं माझं नाव आहे ऑलरेडी, यात काय चेंजेस करू नका. सरनेम अगोदर आहे, म्हणजे गाईडचे पण इथं टाकताना सरनेम अगोदर टाका, बरोबर. आणि हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, टेबलच्या इथं जायचं, इथं क्रॉस दिसतोय, इथं राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर काय होत आहे, टेबल प्रॉपर्टीज, टेबल प्रॉपर्टीजला जायचं. इथं काय करायचं, बॉर्डर्स अँड शेडिंग, शेडिंगला जायचं, इथं नन करायचं. नन केल्यानंतर काय होईल, ओके. ओके केलं की ओके केलं की हे टेबल तुमचा निघून जाईल, बरोबर. हे सगळं टाईप झाल्यानंतर हे सगळं करायचं एंडला, बरोबर. आणि हे शेवटी ह्या नोट्स आहेत, ह्या वाचा सगळं. ह्या वाचून झाल्यानंतर हे डिलीट मारा, हे काय ठेवू नका इथं. बाकी यात काही चेंजेस करू नका. पेज नंबरमध्ये इथं YTC सातारा इथं काही चेंजेस करू नका. ठीक आहे. टेबल आहे असं परत मी करून देतो तुम्हाला. टेबल प्रॉपर्टीज, देन बॉर्डर अँड शेडिंग, देन ऑल, ओके, टेबल. ठीक आहे. हा टेबल असंच ठेवा, हा टेबल काय घालवू नका. आणि फर्स्ट नेम इज अ ग्रुप लिडर्स नेम, ग्रुप लिडर जो तुमचा आहे प्रोजेक्टचा त्याचंच पहिलं नाव टाका. आता ह्यात कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर आत्ताच विचारा, परत मला सारखं फोन करून हे काय असं काय तसं काय हे करू नका. आत्ताच जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा. काही अगदी फुलिश थिंग असेल तर देखील विचारा. कुणालाच कसं काय रे, काही डाऊट नाहीत. एकालाही नाही डाऊट. हॅलो सर. हा सर स्पॉन्सर नसेल तर को गाईडच्या इथं काय टाकायचं? स्पॉन्सर नसेल तर को गाईडच्या इथं काहीच टाकायचं नाही. इथं लिहायचं नॉट ॲप्लिकेबल, येणे, आणि इथं पण टाकायचं येणे, नॉट ॲप्लिकेबल.
आणि असेल तर ते काय असेल तुमची ती माहिती इथं द्या, पण हे डायरेक्टच रफ करू नका, म्हणजे घालवू नका, इथे येणे लिहा. ठीक आहे. प्रपोज जे टायटल आहे त्याचं इच लेटर कॅपिटल, इच वर्डचे लेटर कॅपिटल, आणि त्यात ऑफ, द, फॉर, ऑफ असं असेल तर ते स्मॉलमध्ये. बाकी सगळं इच लेटर, म्हणजे सगळ्यात जे पहिल्यांदा लेटर कॅपिटल असतं इथं आहे बघा, कॅपिटलाइज इच लेटर या टाईपमध्ये ते पाहिजे. पण त्यात जर इज, द, ऑफ, फॉर हे वर्ड असतील तर ते स्मॉलमध्येच. ठीक आहे. अजून काय डाऊट कोणाला? and it is responsibility of all group member. It is not like that की ग्रुप जो हेड आहे त्यानंच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असं काही नाही बरं का. ग्रुप मेंबर जे ग्रुप हेड असेल त्यानं ग्रुपमध्ये चौघांना कामं वाटून द्या. तुम्ही ग्रुप लीडर आहात, तुम्ही तुमच्या CV मध्ये लिहिणार आहात रिझ्यूममध्ये की मी ग्रुप लीडर आहे, त्यामुळे ग्रुप लीडर सारखी कामं करा, सगळ्यांना कामं लावून द्या. असं नको की ग्रुप लीडर सगळं कामं करतोय, बाकीचे 3 मेंबर बसलेत घरी आपापल्या, ह्या टाईपमध्ये नको. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट ठेवा. काय होतंय मग गाईडच्या लक्षात येईल की बाबा ठीक आहे या ग्रुपमधला XYZ मेंबरच जास्त काम करतोय, मग ते XYZ मेंबरला 50 पैकी 45 मार्क पडतात, राहिलेल्यांना 30, 35, 25 मार्क पडतात, है की नाही. कारण काय होतं गाईडच्या समोर तोच एक विद्यार्थी सारखा सारखा येतो, तोच सगळ्या गोष्टी करत असतो, है की नाही. पण कधी कधी असं होतं की काय होतं की हा विद्यार्थी पुढं पुढं करत असतो, पण ग्रुपचा एखादा मेंबर जो मागा असतो की छुपा मागं राहून तो सगळं करत असतो, पण गाईड समोर येतच नाही. मग काय होतंय, बट ऑब्वियस जो पुढं पुढं करतो त्याला मार्क मिळतात, आणि जो काहीच काम करत नाही त्याला पण मार्क मिळून जातात. हे असं व्हायला नको. त्यामुळे गाईडला भेटताना ना चौघा ग्रुप मेंबरना आलेलं चांगलं. सगळ्यांनी आपापली जे काम केले ते ना आपापल्याने प्रेझेंट करा. असं नको की दुसऱ्याने काम केले आणि मी प्रेझेंट करतोय, तसंही करू नका. आणि गाईडला या महिन्यात नाही कळालं तरी 1 महिन्यानं 2 महिन्यानं कळतंच गाईडला की कोण काम करते काय नाही करत. सर स्पॉन्सरशिप लेटर तुमच्याकडून भेटेल का? 1-2च मिनिटं थांबा, मी येतो. हॅलो सर. 1-2च मिनिटं थांबा, मी सांगतो, आन्सर देतो. 1-2 मिनिटं थांबा. ह्याच्यावर निघत असेल तर ठीक आहे की. कोणते कॉलेजवाले इथले कॉलेजवाले कसे देणार, कारण तुझं ऍडमिशनच नाही ना इथं, नाही देणार ना कॉलेजवाले. हे तू अगोदरच्या कॉलेजला असताना काढायला पाहिजे होतंस. असं आहे. आता कसं होतंय बघ, ऑफिशियली तू आमचा विद्यार्थीच नाही, मग आम्ही लेटर कसं द्यायचं. असं नाही की तुला अडवतात वगैरे, होय का. मग त्या ऑफिसमध्ये ते मग ते एकदा मग मोहिते सर आहेत तिथे हेड, रजिस्ट्रार सर, त्यांच्याशी एकदा बोलून बघ मग. ऑफिसचे हेड केबिन मध्ये. हा ठीक आहे. काय विचारत होता तुम्ही? स्पॉन्सरशिप लेटर का? हां, स्पॉन्सरशिप लेटर ज्या कंपनीत तुम्ही जाणार आहात ती कंपनी तुम्हाला देते, कॉलेज देत नाही. हां, त्या कंपनीत तुम्ही स्पॉन्सरशिप मागायला जाणं ह्याचं लेटर TPO देईल, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर, की आम्हाला या कंपनीत स्पॉन्सरशिप मिळावी असं जे ॲप्लिकेशन लेटर असतं, रिक्वेस्ट लेटर, ते कॉलेजकडनं मिळेल. पण ते हे 4 विद्यार्थी आहेत आणि ह्या 4 आम्ही हा प्रोजेक्ट दिलेला आहे असं कंपनीचं लेटर, ते स्पॉन्सरशिप लेटर, ते तुम्हाला ह्याला जोडावं लागेल सिनॉप्सिसला. ओके सर. आणि ह्या मंडेपासून तर ऑफलाईन कॉलेज चालू होण्याची शक्यता आहेच. मागच्या 3-4 वर्षापूर्वीचे प्रोजेक्ट रिपोर्ट कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही या स्वतःच्या डोळ्यानं प्रोजेक्ट रिपोर्ट बघा, तुम्हाला एक आयडिया येईल की कसा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा, काय करायचं, सिनॉप्सिस कसं बनवायचं, हे तुम्ही कॉलेजला या प्रत्यक्ष डोळ्यानं बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. जर डाऊट असतील तर. नसेल कळालं तर मला 100 वेळा आत्ताच विचारा, डाऊट क्लिअर करून घ्या.
आहे का काय कोणाला प्रॉब्लेम? कारण तुम्हाला हे 2-3 दिवसात हे बनवायचं आहे बरं का. मी बऱ्याचशा मुलांचे मेसेज आणि गाईडचे मेसेज आल्यामुळे काय होतं, मी 11 तारखेला प्रेझेंटेशन चालू केलेले प्रेझेंटेशन, त्यामुळे ते झालं नाही. काही करून मी 18 तारखेपासून प्रेझेंटेशन तुमचे चालू होणार आहेत. मी टाइम टेबल डिस्प्ले करणार आहे. 18 तारखेला ह्या ग्रुपचा, 19 तारखेला ह्या ग्रुपचं, 20 तारखेला ह्या ग्रुपचं. आणि जर वेल अँड गुड, जर कॉलेजने निर्णय घेतला की 18 तारखेपासून ऑफलाईन कॉलेज आहे, तर तुमचे प्रेझेंटेशन देखील ऑफलाईन होतील. ऑफलाईन प्रेझेंटेशन असो, ऑनलाईन प्रेझेंटेशन असू दे, 4ही ग्रुप मेंबर विथ गाईड प्रेझेंट पाहिजे, त्याशिवाय प्रेझेंटेशन होणार नाही. आणि प्रेझेंटेशन होणार नाही म्हणजे तुमचे मार्क गेले. आत्ता ते सांगतो मी की आमचा हा ग्रुप मेंबर सौरभ वाडकर आहे, सौरभ वाडकर कोकणात अडकला आहे, हे असलं चालणार नाही. एक्झाम्पल सांगितलं मी, डोंट टेक इट पर्सनली. किंवा एखादा गेलाय माझ्या कंपनीत, मला सुट्टीच नाही, तो तुझा प्रश्न आहे, आमचा नाही. ह्या पद्धतीत मी सांगतोय आत्ताच. ते मेंबर गोळा करा तुमचे तुम्हीच, ज्या तारीख आणि जी वेळ असेल त्यावेळेस ते प्रेझेंट पाहिजेच. लाईक POE, जसं POEला असतो प्रेझेंट. ओके. वन मोर थिंग, टेम्पलेट बनवलेलं आहे प्रेझेंटेशनचं. ह्या टेम्पलेटमध्येच तुम्ही काम करायचं आहे. तुम्ही तुमचा वेगळं टेम्पलेट बनवायचं नाही आहे. टेम्पलेट म्हणजे PPTचं फॉर्मॅट. आता इथं चेंज करायचं. सिनॉप्सिस प्रेझेंटेशन काय असेल तुमचं, सिनॉप्सिस प्रेझेंटेशन ऑन, आहे की नाही. स्टडी ऑफ ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंडस्ट्री, हे टाईपमध्ये तुम्ही इथं तुमचं नाव द्या. इथं तुमचं BTech मेकॅनिकल करा, अकॅडमिक इयर टाका, गाईडचं नाव कोण इथं टाका, स्टुडंट कोण 4 आहेत, 4 नावं इथं टाका. ठीक आहे. त्यानंतर कंटेंट, कुठले कुठले टॉपिक तुम्ही कव्हर करणार आहे, त्यानंतर इंट्रोडक्शन नंतर कंटिन्यू, हे तुम्ही चेंज करू शकता स्लाईड. हे एक्झाम्पल आहेत फक्त. तुम्ही तुमच्या पद्धतीत ह्या स्लाईड चेंज करू शकता. कन्क्लुजन काय आहे सिनॉप्सिसला नसतं. रेफरन्सेस, थँक्यू. पण ह्या शीटमध्ये चेंज करायचं नाही बरं का. हे वरचं रेड कलर, त्याच्यात हे व्हाईट टायटल, खाली हे यशोदाचा लोगो, हे लिहिलं. तुम्हाला जे काय करायचं ते एवढ्या एरियात करायचं. ही एवढ्याच मधल्या एरियात, त्यात 100 टाईपचे कलर यूज करा. स्क्रीन दिसत नाही, स्क्रीन दिसेल ना सर. कधी सांगायचं मग तुम्ही मला, सगळं झाल्यावर. ठीक आहे, आता दिसते का? सर. दिसते ना? हा सर. ठीक आहे, परत एकदा सांगतो. हा तुमचा PPTचा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट चेंज करायचा नाही. स्टार्टिंगला इथं सिनॉप्सिस प्रेझेंटेशन आहे की नाही, त्यानंतर इथं तुमचं टायटल नाव टाका. नाव टाकल्यानंतर इथं गाईडचं नाव, तुमचे चौघांची नावं टाका. इथं BTech मेकॅनिकल करा, अकॅडमी इयर चेंज करा. ठीक आहे. ह्या कंटेंट्स तुम्ही PPTत कुठले तुमच्या शीट्स आहेत त्याचे कंटेंट्स. इंट्रोडक्शन, आता हे तुमचं चेंज होईल. कुणाचं रिलेव्हन्स येईल, कुणाला इंडस्ट्रीची माहिती सुरुवातीला सांगायची असेल, हे त्या टाईपमध्ये चेंज होईल. ठीक आहे. पण चेंज करताना तुम्ही फक्त एवढ्या एरियात, जेवढा मी बॉक्स करतोय ना, एवढ्याच एरियात चेंजेस करायचे, बाकीच्या एरियात चेंजेस करायचे नाहीत. एवढ्याच एरियात काय असेल ते आत तुम्हाला जे कलर यूज करायचे ते करा. पण हा इकडचा रेड कलरवरचा हे टायटल तुम्ही चेंज करा, त्याबद्दल काही नाही. पण त्याला व्हाईट कलर, इकडे रेड, इकडे खाली लोगो, कॉलेजचं नाव, हे अजिबात चेंज करायचं नाही. काय करायचं ते मध्येच करायचं तुम्ही. ह्याला फॉर्मॅट म्हणतो आपण, ठीक नाही. पहिली शीट अजून पहिला जर इंट्रोडक्शन असेल, इंट्रोडक्शन माझं पुढच्या PPTवर पण जाणार असेल तर त्याला कंटिन्यू म्हणा, किंवा डायरेक्ट इथे पण इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता अगेन, आहे नाही. त्यात स्कोप ऑफ वर्क, ऑब्जेक्टिव्ह हे टाकायचे असतील, आहे नाही. एखादा रेफरन्स, एखादं इक्वेशन तुम्हाला यूज करायचं असेल त्यात, तर त्या पद्धतीत तुम्ही टाकू शकता. टेबल पण टाकू शकता. सगळ्यांनी करा, सगळ्यांनी. विलास सनस, निखिल ननावरे, ठीक आहे.
चालेल. मी लेक्चर आणि प्रॅक्टिकल दोन्हीची अटेंडन्स ह्यातच काउंट करेन. बाकी मंथली अटेंडन्स तुमच्या क्लास टीचरकडे आहे. ज्यांची अटेंडन्स कमी पडेल त्याला पनिशमेंट आहे. यावेळेस कोरोना होता त्यामुळेच आपण काही मागच्या वेळेस बघितली नाही आहेत, पण ज्यांचं कमी पडेल त्याला डिफॉल्टर म्हणेल आणि जो 0% असेल त्याला एक्झामला बसवू देणार नाही आहे. थोडं कॉलेज यावेळेस स्ट्रिक्ट झालेलं आहे. सो अटेंड युअर कॉलेज रेग्युलरली. ठीक आहे, लेफ्ट केलं तरी चालेल.